तर आपल्या दापोलीमध्ये हरनाई बीच करून आहे जो खूप फेमस आहे आणि दरवर्षी खूप जण तिथे ॲज अ पिकनिक स्पॉट म्हणून फिरायला जातात. तिथे झालेला हा रिअल इन्सिडेंट आहे. माझा एक फॉलोअर आहे, तो त्याच्या 3 मित्रांसोबत फिरायला गेलेला असतो आणि नवरात्रीचा टाइम असतो आणि असं म्हणतात की नवरात्रीमध्ये खूप सारे भूत असतात जे फिरत असतात. तर ही जी पण स्टोरी आहे ती माझ्या फॉलोअरने शेअर केली आहे. त्याला त्याचं नाव डिस्क्लोज नाही करायचं म्हणून मी त्याचं नाव नाही सांगू शकत. तर तिथे गेल्यानंतर तो आणि त्याचे 3 मित्र जेव्हा तिथे जातात त्यावेळी त्यांच्याबरोबर जो सीन होतो तो त्यांनी शेअर केलाय. आणि असेच हॉरर व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर आता चॅनलला पहिले सबस्क्राईब करा. तर चला स्टोरी कंटिन्यू करूया. तर ह्या 4 मित्रांमध्ये एकच मुलगा असतो ज्याला भूत प्रेतवरती विश्वास असतो. बाकी सर्व ह्या गोष्टीला सिरियसली नाही घेत आणि तोच मुलगा बाकी तिघांना बोलतो की भाई आपण नवरात्रीमध्ये कोकण फिरायला जातोय आणि कोकणाबद्दल तर आपण सर्वांनी हॉरर स्टोरीज ऐकल्यात आणि काय प्रकारचे भूत आहे तिथे ते आपल्या सर्वांना माहिती आहे. तर हा घाबरलेला असतो आणि तरी पण हा जे मित्र याला कन्व्हिन्स करतात आणि हे लोक चौघं निघून जातात. आता गेल्यानंतर हे मित्र थोडे ड्रिंक्स वगैरे करणारे असतात. तर प्रॉपर हे लोक आपली सोय करून जातात आणि तिथे गेल्यानंतर एक हॉटेल बुक करतात. अराउंड एक 4 ते 5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती त्या बीच पासून एक हॉटेल ते लोक बुक करतात आणि हे लोक 4-4:30ला बीचवरती जातात आणि त्याच्यानंतर तिथे ऍक्टिव्हिटीज वगैरे जे असतात ते 2-3 प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करून ते लोक खूप थकलेले असतात आणि मग तिथे बसून आराम करून थोडा चिलॅक्स मूडमध्ये असतात हे लोक आणि गप्पा मारता मारता 7:30 वाजलेले असतात. बीचवर कोण पण नसतं, हे चौघच बसलेले असतात. तर त्या चौघांमधला एक मित्र बोलतो की भाई आपण इथून जाऊया कारण की खूप भीती वाटते मला, अंधार आहे, बीचवर कोणच नाहीये, नुसतं लाटांचा आवाज येतोय, समुद्रामध्ये जे लाटा चालल्यात, बाकी पूर्ण शुकशुकाट आहे, कोणच नाहीये बीचवरती. तर हे लोक रूमवरती येतात. आता हे खूप थकले, ते लोक ऍक्टिव्हिटीज वगैरे करून परत तिथे मस्ती वगैरे यांची चालू असते. सर्वजण थकलेले असतात. गेल्या गेल्या हे लोक पार्टी वगैरे स्टार्ट नाही करत. ऍक्च्युली यांचा पार्टीचाच मूड असतो, पण इतकी ऍक्टिव्हिटी वगैरे झाल्यानंतर थकलेले असतात. तर गेल्यावरती हे लोक चौघं बोलतात की आपण पहिले एक 2-3 तास झोपू, रात्री उठून 11-12 वाजता पार्टी स्टार्ट करू. तर झोपल्याच्या 1-1.5 तासानंतर ज्या मुलाला ह्या सर्व गोष्टींवरती विश्वास असतो त्याला दिसतंय की तो झोपलाय, पूर्ण अंधार आहे रूम मध्ये आणि त्याच हॉटेलमध्ये जिथे ते लोक स्टे करतायत आणि ह्याच्या बाजूला 3 जण झोपलेत. त्याला लिटरली दिसतंय की अंधार आहे आणि अंधारातून एक सावली येते. सावली येऊन त्याच्या छातीवर बसून त्याला फील होतंय, कारण त्या सावलीचं ते वजन त्याला फील होतंय. ती छातीवर बसून त्याचा गळा दाबते आणि गळा दाबताना तो ट्राय करतोय स्वतःला सोडवण्यासाठी. तो त्या सावलीचे हात पकडायला ट्राय करतोय पण ते हातातच येत नाही. आता तो पूर्णपणे घाबरलाय आणि त्याला समजत नाहीये हा काय प्रकार आहे, कशामुळे असं सीन होतोय आणि त्याचा श्वास गुदमरतोय कारण की त्याच्या छातीवर जे वजन त्याला फील होतंय ते गळा पण दाबतंय आणि तो सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय पण तो बाई तिथून निघतच नाहीये. त्याच्या बाजूला मित्र झोपलेत, त्यांना आवाज पण जात नाहीये त्याचा. तो ट्राय करतोय त्यांना हाताने पण उठवायसाठी पण कोण उठत नाहीये, सर्व झोपलेत. खूप वेळाने त्याचे डोळे उघडतात आणि डोळे उघडल्यानंतर मग तो बघतो तर अंधार आहे रूम मध्ये आणि ती सावली वगैरे काही नाहीये. उठल्यावरती तो बाजूला सर्व मित्रांना उठवतो आणि सर्वांना हे सांगतो काय त्याच्यासोबत झालंय. तर त्याचे मित्र एवढं सिरियसली नाही घेत. त्याला बोलतात की तू झोपेमध्ये स्वप्न बघितलं असशील त्याच्यामुळे तुला असं वाटतंय की कोणतरी तुझ्या छातीवर बसलंय, पण रिअल मध्ये असं काही नाहीये, सर्व दरवाजा वगैरे बंद आहे आणि रूम मध्ये आपल्या चौघांशिवाय कोणच नाहीये. असं बोलून ते सर्व झोपून जातात परत आणि हा मुलगा खूप घाबरलेला असतो, याला झोपच येत नाही. नंतर त्याच्यानंतर एक 15-20 मिनिटांनी बाजूला झोपलेला मित्र जो असतो तो झोपेमध्ये त्याला पण तसं सेम स्वप्न पडतं. त्याला दिसतं की कोणतरी आलंय खिडकीमधून, त्याच्या छातीवर बसलंय आणि तो खूप ट्राय करतोय ओरडण्यासाठी पण त्याचे मित्र सर्व झोपले. तो लिटरली त्याचा गळा पकडून ओरडतोय पण त्याचा आवाज बाहेर जात नाहीये आणि जो मुलगा त्याला ऑलरेडी दिसलाय तो मुलगा त्याला झोप नसते येत तर तो हे बघतोय आणि त्याला पण दिसतं की हा मुलगा स्वतःचाच गळा पकडतोय. मग हा त्याला उठवतो आणि ह्याचे डोळे उघडल्यानंतर हा पण फुल घाबरलेला असतो, फुल घामाघूम झालेला असतो. आता ही दोघं मित्र त्या दोघांना पण उठवतात आणि जे झोपलेले असतात त्या लोकांना ह्या गोष्टीवरती ट्रस्ट नसतो. मग उठून हे लोक फ्रेश वगैरे होतात आणि यांची पार्टी स्टार्ट करतात. आता लिटरली हे लोकांनी पार्टीच्या वेळी जे बिअरचे बॉटल्स आणले ते चौघांनी 4 बॉटल्स घेऊन बसलेत आणि बाकीचे काही बॉटल्स बाजूला बॉक्समध्ये ठेवलेत. आता त्याच्यासोबत काहीतरी खाण्यासाठी ह्यांना हवंय तर ह्यांनी चिकन क्रिस्पी ऑर्डर केली. तर ते चौघं बसलेत आणि प्लेन सरफेस आहे. आता जो पण माणूस ड्रिंक करतोय त्याला माहितीये की ती बॉटल कशी ठेवायची ज्याने ती पडणार नाही. आता या चौघांनी पण बॉटल ठेवली आणि असंच काहीच नाहीये ज्याच्यामुळे ती बॉटल पडेल वगैरे. तर ह्या मुलाची एका बॉटल ऑटोमॅटिक पडते. पडल्यानंतर बाकीचे मित्र त्याची टिंगल उडवायला लागतात आणि बोलतात की भाई तुला एक बॉटल सांभाळायला येत नाही. हा बॉटल ती साईडला करतो, नवीन बॉटल ओपन करून ठेवतो. त्याच्यानंतर थोड्या वेळ गप्पा वगैरे मारत असतात. हे लोक चिकन क्रिस्पी ओपन करतात
चिकन क्रिस्पी ओपन केल्यावरती चिकन क्रिस्पी पूर्ण ब्लॅक झाली. म्हणजे ते चिकन क्रिस्पीचा बॉक्स जेव्हा ओपन करतात त्यात चिकन क्रिस्पी नाही, त्यांना असं वाटतं की कोळसा आहे, म्हणजे पूर्ण करपलेली असते. त्यावेळी पण ते लोक त्या गोष्टीला इग्नोर करतात. त्याच्यानंतर दुसरा मुलगा जो बसलेला असतो त्याची बॉटल ऑटोमॅटिक पडते आणि मग बाकीचे लोक हसायला लागतात. तर हा मुलगा जो पहिले घाबरलेला असतो, ज्याची बॉटल पहिले पडलेली असते, तो पण बोलतो की भाई मी पण बॉटल प्रॉपर ठेवलेली, मलाच नाही कळलं की कशी ही बॉटल पडले. तर तो मुलगा, त्याला वाटतं की त्याचाच हात लागून बॉटल पडली वगैरे असेल म्हणून इग्नोर करतो. आता चौघांचे 4 बॉटल्स ओपन आहेत आणि गाणी वगैरे मस्त चालू आहे. हे लोक पार्टी एन्जॉय करतात. अराउंड एक अर्धा एक तास होतो, काहीच प्रॉब्लेम नाही, चांगलं हे लोक पार्टी वगैरे एन्जॉय करत असतात. त्याच्यानंतर अचानक मध्ये चौघांच्या 4ही बॉटल पडतात आणि हा असा प्रकार असतो ज्यावेळी चौघांच्या बॉटल त्यांच्या समोर ठेवलेत आणि चौघं पण एकमेकांकडे बघून काय ना काय बोलतात. त्यांच्या समोर लिटरली त्या 4ही बॉटल ऑटोमॅटिक पडल्या. आता एकाची पडू शकते, दुसऱ्याची पडू शकते, चौघांच्या एक साथ बॉटल पडल्या. हे बघून त्या चौघांना पण कळतं की इथे काहीतरी आहे ज्याच्यामुळे हे सर्व प्रकार होत आहेत. कोणतरी आपल्या चौघांना सोडून पण एक घरात व्यक्ती आहे जी आपल्याला दिसत नाहीये. त्याच्यामुळे त्या घरी आल्यानंतर झोपल्यावरती त्या मुलांच्या पहिले छातीवर कुठली तरी एंटिटी बसली आणि ही मुलं त्यांच्या समोर जेव्हा हे सर्व बॉटल्स पडतात काहीच न विचार करून तिथून पळून जातात. बॅग्स वगैरे सर्व त्यांच्या त्या हॉटेल्समध्येच असतात, पण ती मुलं तिथे 2 सेकंड पण थांबत नाही आणि तिथून निघून जातात.